दिवसेंदिवस काय होतंय, जमिनीचा कस कमी होतोय साहेब. म्हणजे त्यातनं जेवढं पिकामध्ये फॉस्फरस वगैरे आलं पाहिजे तेवढं प्रॉपरली येत नाही. मिनरल्स वगैरे जेवढे आले पाहिजे हा तेवढे म्हणजे शेतकरी आता जमिनी निकस होत चालल्या, वरचं जे खत पाणी ते प्रॉपर जात प्रॉपर नाहीये जात नाही. आणि गिन्नी गवतासारखे जे चारे ते आता फार जास्त प्रमाणात वाढत चालले. येस येस. त्यामुळे आणि गिन्नी गवतामध्ये कसं आहे, ऍक्च्युअल ते 45 दिवसाच्या आत कापलं पाहिजे असं सर्वांचं म्हणणं असतं. पण माझं मत असं आहे की गिन्नी गवत हे 3 वर्षापेक्षा जास्त एका वावरात ठेवू नका. कारण ते 45 दिवसात वाढून परत त्याची कापणी करून तुम्ही तेवढं प्रॉपर तेवढं जमिनीला जेवढं पाहिजे तेवढं देत नाही आणि ते निकस होत जाते जमीन. त्यासाठी तुम्ही ते मोडा, तिथे शेणखत वगैरे बाकी गोष्टी तुम्ही ऍड करून किंवा परत एखाद दुसरं पीक घेऊन परत तुम्ही तिथे गिन्नी गवत लावा. असंही मी बऱ्याच शेतकऱ्यांना सल्ला देत असतो. आणि मका वगैरे ज्या लोकांक कंटिन्यू चालू आहे त्यांनी थोडं लिमिटेड वापरा, पण ज्यांच्याकडे निकस दर्जाचा चारा आहे त्यांनी नक्कीच मिनरल मिक्सचर हे कंटिन्यू वापरलं पाहिजे.